याला आता आपल्याला आता गॅस बंद करायचा आहे आणि तर या प्लेटवरती आपल्याला टाकायचं आहे मिश्रण. तर सध्या मी एकच घाणा करतोय, पण आता हे मिश्रण परत आपल्याला थोडंसं पाणी टाकून त्याला आपल्याला गरम करून परत दुसऱ्या प्लेटवर पण टाकता येईल. एक्स्ट्रा असलेलं वरचं जे सारण आहे वरचं एक थोडंसं लेअर काढून घेतोय मी. बस आता याला थोडं एक 15-20 मिनटं अर्धा तास त्याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे 15-20 मिनटं. आता एका बाजूला फोडणी करून घेऊया आपण. याला आता कट करून घेतोय. मोहरी टाकली आहे, जिरे, गॅस बंद केलेला आहे, जाणार आहे तीळ, थोडी हळद आणि हिंग. थोडंसं जरा अजून एक काय की नाचणीचं पीठ आपण वापरतोय त्याच्यामुळे ते एकदम बेसन जसं असतं तसं एकदम रोल नाही होत. ते थोडंसं आपल्याला अलगद हाताने फोल्ड करायचं आहे त्याला. तर अशा मी इथे वड्या काही करून घेतलेल्या आहेत. याच्यावरती मी काय करणार आहे, टाकणार आहे गाजर, खोबरं, त्याचबरोबर याच्यावर टाकणार आहे ही फोडणी मस्तपैकी. तयार आहे मंडळी आपल्या नाचणीच्या सुरळीच्या वड्या. तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. नाचणीच्या सुरळीच्या वड्या बनवण्यासाठी लागणारे साहित्य: नाचणीचं पीठ, किसलेलं गाजर, बेसन, दही, मिरचीचा ठेचा, हळद, तीळ, किसलेलं खोबरं, जिरं, मोहरी, हिंग आणि मीठ. कृती: एका बाउलमध्ये अर्धी वाटी नाचणीचं पीठ घेऊन त्यामध्ये बेसन, मिरचीचा ठेचा, 3 चमचे दही, मीठ आणि थोडंसं पाणी घालून सर्व मिश्रण नीट एकजीव करून घ्यावं. फ्राईंग पॅन मध्ये नाचणीच्या पिठाचं मिश्रण ओतून थोडीशी हळद घालावी आणि ते घट्टसर करून घ्यावं. एका प्लेटला तेल लावून त्यावर तयार घट्ट मिश्रण नीट पसरवून घ्यावं. फोडणीसाठी तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरं, तीळ, हळद आणि हिंग घालून फोडणी तयार करून घ्यावी. प्लेटवरचं नाचणीच्या पिठाचं मिश्रण थंड झाल्यानंतर कापून त्याचा रोल तयार करून घ्यावा. तयार वड्यांवर गाजर, खोबरं आणि तयार फोडणी घालून डिश सर्व्ह करावी. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई
मी चांगलं सुनावून आली आहे. हं. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.